नमस्कार. आज आपण मस्त अशी हॉटडॉग रेसिपी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. अतिशय डिलिशियस अशी ही रेसिपी आहे, मस्त क्रीमी चीजी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी बारीक बारीक कटमध्ये बोनलेस चिकन घेतलेला आहे 1 किलो. तर हे बघा 1 किलो प्रमाणामध्ये आपण बनवणार आहोत. अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक कट करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून आपण बटर टाकून घेणार आहोत. बटर इथे छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचे. तर हे बघा यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. त्यानंतर याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे. हे व्यवस्थित खालीवर झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट. तर ती टाकायची आहे 2 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित याला मिक्स करायचे. तर अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत. तर मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यानंतर आपण यामध्ये मिरची पावडर घालायची आहे 2 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, हळद 1/4 टीस्पून, चिकन मसाला घालायचा आहे 1 टेबलस्पून. तर आपण इथे सुहाना चिकन मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे बघा यामध्ये आपण ऑरिगॅनो टाकून घ्यायचा आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर काळी मिरे पूड घालून घ्यायची आहे 1 टेबलस्पून आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे झाली की आपण यामध्ये टाकणार आहोत काही व्हेजिटेबल्स. तर स्वीट कॉर्न, शिमला मिरची आणि पत्तागोबी ही घेतलेली आहे मी 1-1 वाटी. तर तिन्ही 1-1 वाटी अशा प्रमाणात घेतलेला आहे. त्या भाज्या आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आवडत असेल तर टाका, नसेल तर स्किपसुद्धा आपण करू शकतो. पण भाज्या टाकल्याने आणखीन जास्त छान चव येते. त्यामुळे मी यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत आणि मुलांनासुद्धा त्या खाण्यात जाते. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मैदा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर दूध यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी किंवा 1 कप. तेवढं प्रमाणात आपल्याला दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज स्लाईस. तर ते स्लाईस आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत 3. तर हे बघा हे 3 चीज स्लाईस आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मेयोनीज. तर मेयोनीज टाकायचं आहे आपल्याला 2 टेबलस्पून. तर 2 टेबलस्पून मेयोनीज टाकून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे पिझ्झा सॉस. तर तो 1 टेबलस्पून आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे सॉसेस यामध्ये टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे. छान मस्त असं एकजीव होईल अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर याला 5 ते 10 मिनिटे आपल्याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजतील. तर हे बघा मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि आपलं हॉटडॉगचं जे स्टफिंग आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण ही भाजी थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर बनवायला सुरुवात करूयात. तर हे बघा आपली भाजी इथे थंड झालेली आहे. आता आपण घेतलेले आहेत हॉटडॉग बन. अशा पद्धतीचे असतात. तर 2 घेतलेले आहेत. त्याला मधोमध अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर दोन्हीही आपण असे कट करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीने कट मारून घेतलेला आहे. अगदी खालपर्यंत कट मारायचा नाही, वरती आपण कट मारणार आहोत, नाहीतर खालून पूर्ण ते स्टफिंग पडून जाईल. तर अशा पद्धतीने यामध्ये आपण भरून घ्यायचं आहे. तर हे बघा पूर्णपणे व्यवस्थित स्टफिंगमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे. त्यामुळे आणखीन जास्त छान चव येते. आणि त्यानंतर ओव्हनमध्ये आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे. म्हणजे छान मस्त असं
ते ग्रिल होईल. तर इथे मी मायक्रोवेव्हमध्ये याला ठेवून घेणार आहे. तर हे बघा मस्त अशी चीजी हॉटडॉग रेसिपी बनवून इथे तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन